महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्वे केला तरी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं। सर्वसामान्य जनतेशी शिंदेंची कायम बांधिलकी असून अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असल्याचं बच्चू कडू म्हणाले। बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी टीका केली। नोकरी दिली तर मालकाचं गुणगान करणं त्यांना अनिवार्य आहे। देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता शेंबडं पोरही सांगेल, पण तुमची नोकरी ती तुम्हाला लोकप्रियता दिसू देणार नाही असा हल्लाबोल कुलकर्णी यांनी केला। जनतेला आम्ही सांगू की आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं। बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे। हे आता कोणाला काय वाटतं, राष्ट्रवादीच्या लोकांना सुनेत्राबाईंना व्हावं वाटतं, शिंदे गटाच्या लोकांना शिंदे साहेब व्हावे वाटतात, भाजपच्या लोकांना देवेंद्र फडणवीस व्हावं लागतात। आता ज्याचा त्याचा विषय, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मनातला विचारून थोडी मुख्यमंत्री ठरत असतो। आमदार किती निवडून येतात त्याच्यावर मुख्यमंत्री ठरत असतो। राज्यात महायुतीचं सरकार असताना बच्चू कडूंनी अवेळी उगाच डरकाळी फोडू नये असा खोचक टोला भाजप नेते नितेश राणेंनी लगावलाय। पाहूया। आता त्याच्यावर आता त्यांनी कुठले सर्वे करणार, काय सर्वे करणार। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत, त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे। म्हणून बच्चू कडूंनी अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाचचं काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये, किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये। मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाची